श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा तुझं दुःख काय आहे? तुला माणसं सोडून गेली, तुझा अपमान झाला, तुला कष्टाचं फळ मिळत नाही, हे सगळं वरवरचं आहे. तुझ्या दुःखाचं मूळ कारण वेगळंच आहे. तू स्वतःला देह समजून जगतोयस, म्हणूनच तुला देहाचं भोग जाणवतात. ज्या क्षणी तू स्वतःला आत्मा समजायला लागशील त्या क्षणी तुला कळेल की अपमान कोणाचा झाला, शरीराचा, पण तू शरीर नाहीस. नुकसान कोणाचं झालं, संसाराचं, पण तू संसार नाहीस. तू अखंड आहेस, तू अविनाशी आहेस. अग्नी तुला जाळू शकत नाही आणि पाणी तुला भिजवू शकत नाही. ही गीतेची शिकवण फक्त वाचण्यासाठी नाही, मी आता प्रत्यक्ष जगण्याची वेळ आली आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा शिल्पकार मूर्ती घडवतो तेव्हा तो नको असलेला भाग, नको असलेला दगड छन्नी हातोड्याने तोडून टाकतो. दगडाला वाटतं की आपलं अस्तित्व संपत चाललंय, आपण तुटतोय. पण शिल्पकाराला माहीत असतं की जे तुटतंय ते अनावश्यक आहे आणि जे उरणार आहे ते सुंदर आहे. तुझ्या आयुष्यातून जे निघून जातंय, जी माणसं दुरावली आहेत, जी संपत्ती गमावली, ते सगळं त्या अनावश्यक दगडासारखं आहे. मी तुला घडवतोय, नको असलेलं सगळं तुझ्या आयुष्यातून काढून टाकतोय. ते तुला आता वेदनादायी वाटेल, पण जेव्हा ही मूर्ती तयार होईल तेव्हा मग तिच्याकडे बघून नतमस्तक जग होईल. त्या अंतिम स्वरूपासाठी आजचा हा त्रास तुला सहन करावाच लागेल. आणि हा एक मंत्र तू संपूर्ण ऐक. यातच माझं आणि तुझं अस्तित्व दडलेलं आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मंत्रात आहे. तू जर हा मंत्र संपूर्ण ऐकला तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला जे हवं आहे ते मिळेल आणि तू जे शोधत आहेस ते तुला नक्कीच मिळेल. मग ती संपत्ती असो, नोकरी असो, दुरावलेले नातेसंबंध असो किंवा आजारपणातून सुटका असो, कोर्ट कचेऱ्यांचे जे सिसे मारायला लागलाय तो नष्ट व्हावा असे वाटत असेल, किंवा मग एखादी शांत जागा, निवांत अशी शांतता तुला याच मंत्रातून मिळणार आहे. कारण या मंत्रात माझं अस्तित्व आहे. आणि म्हणूनच बाळा, हा मंत्र तू संपूर्ण ऐक. बाळा, आता तू खूप हिशोबी झाला आहेस. मी एवढी भक्ती केली, मग मला काय मिळालं, हा हिशोब मांडणं सोडून दे. प्रेम आणि व्यापारात हाच फरक आहे. व्यापारात नफा तोटा बघितला जातो आणि प्रेमात फक्त समर्पण असतं. तू माझ्याशी व्यापार करू नकोस. तू फक्त स्वतःला झोकून दे. विहिरीत उडी मारणारा पोहण्याचा विचार करत नाही, तो पाण्यावर विश्वास ठेवतो. तू माझ्या नामाच्या सागरात उडी मारली आहेस ना, मग बुडण्याची भीती कशाला? एक तर तू तरशील, नाहीतर मी तुला खांद्यावर घेईन. दोन्हीही परिस्थिती तुझ्याच फायद्याची आहे. तुला माहित आहे का, तुझ्या सर्वात मोठ्या शत्रूला तूच पोसतोयस. कोण आहे तो शत्रू? तुझी शंका. माझं कसं होईल? स्वामी हे करतील का? हा मार्ग बरोबर आहे का? हे प्रश्न तुझ्या विश्वासाला वाळवीसारखे कुरतडून टाकत आहेत. बाळा, श्रद्धेमध्ये जर तरला स्थान नसतं. जिथे शंका असते तिथे श्रद्धा नसते, आणि जिथे श्रद्धा असते तिथे शंका तर धरूनच शकत नाही. येत्या गुरुवारी तुला मनातून संशय काढून टाकायचा आहे. जे घडतंय ते माझ्या मर्जीने घडतंय आणि माझी मर्जी तुझ्या हिताच्या विरोधात असूच शकत नाही. हा ठाम निर्धार कर. तुला वाटतं की तुझं आयुष्य थांबलंय, साचलेल्या डबक्यासारखं झालंय. पण बाळा, जमिनीखाली बी पेरल्यावर वरून काहीच दिसत नाही. कित्येक दिवस जमीन तशीच कोरी दिसते, पण जमिनीच्या पोटात प्रचंड हालचाल सुरू असते. बी फुटतं, मुळं रुजतात, अंकुर वर येण्यासाठी धडपडतो. तुझ्या आयुष्यात सध्या हाच काळ सुरू आहे. वरून तुला काहीच बदल दिसत नाही, पण आतमध्ये मी तुझी मुळं घट्ट करतोय, तुझा पाया भक्कम करतोय. कारण ज्या इमारतीचा पाया खोल आणि मजबूत असतो तीच इमारत वादळात टिकून राहते. मला तुझं आयुष्य छोटी झोपडी नाही तर भव्य महाल बनवायचा आहे, आणि महाल बनवायला वेळ लागतोच. तू रडलास मला कळत नाही असं तुला वाटतं का? अरे, तू रडलास तर माझ्या हृदयाला वेदना होतात, पण मी समर्थ आहे आणि मला तुलाही समर्थ बनवायचं आहे. रडून प्रश्न सुटत नाहीत, लढून सुटतात. आणि लढण्यासाठी बळ लागतं, जे तू रडून गमावतोयस. डोळे पुस आणि कामाला लाग.
तुझे अश्रू हे तुझे शस्त्र नाहीत, तुझा संयम हे तुझे शस्त्र आहे आणि शस्त्र हा मंत्र आहे. हा जर मंत्र तुम्ही मनापासून ऐकला तर तुम्ही परिस्थितीशी लढण्यासाठी तुम्हाला प्रचंड बळ मिळेल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. अर्धवट प्रार्थना देव स्वीकारत नाही आणि म्हणूनच मंत्र पूर्ण ऐका. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री त्रिलोकपालनहाराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय